गाईज, नवीन ब्लॉग, नवीन दिवस, नवीन सुरुवात. सो आजचा ब्लॉग असणार आहे की आम्ही अशा ठिकाणी जाणार आहे जिथे आम्ही कधीच गेलो नाहीये. बेसिकली आम्ही आज करणार आहे लोकेशन हंटिंग. हे लोकेशन हंटिंग म्हणजे काय असतं सांगितलं. लोकेशन हंटिंग मध्ये असं करायचं असतं की तिकडे जायचं, लोकेशन बघायचं, आपल्याला कोणत्या कोणत्या जागेवरती आपण शूट करू शकतो, जेणेकरून आपण कपल सोबत येऊ तेव्हा आपल्याला कन्फ्यूज होणार नाही की बाबा इकडे करायचं का तिकडे करायचं का. आपला टाइम वाचतो, मग आपण डायरेक्ट त्या लोकेशनला तिकडे पोहोचतो, त्या स्पॉटला तिकडे शूट चालू करतो. आता कपल सोबत का बोलला, कारण का प्री वेडिंग करतो म्हणून कपल सोबत बोलता. वसईविराचे आम्ही असे काही ठिकाण दाखवू जे तुम्ही कधी एक्सप्लोर केले नसतील. सो बघूया, आम्ही पण पहिल्यांदाच करतो. हा मेरी जान. सो आम्ही आधी गेलो. सो आता आम्ही गेलो बेना बीचला. एक कुत्रा नाही दिसत इकडे, कुत्रा नाही दिसत आहे. आम्ही दोघंच आहे. बघूया कुठे घेऊन जातो हा रस्ता. स्वप्नीलच्या मित्राने ॲड्रेस पाठवलाय. बघूया आता. बाई काय लफडा बिफडा नाही ना त्याचं, पैसे घेतलेस त्याचे. आईच्या गावात देखते, चांगली लोकेशन असेल तर दाखवू तुम्हाला, नसेल तर आम्ही परत जाऊ. नसेल तर ब्लॉगच नाही बनणार. पहिला माणूस दिसला आईच्या गावात, तो पण काहीतरी घेऊन आला. घेऊन येतो भाई इकडे काहीतरी लफडा आहे. बॉडी असू शकते. बॉडी त्या माणसाची बॉडी नाही पण बॉडी असू शकते. अरे बॉडी मध्ये बनियान टाकली. सगळं ठीक आहे. हे कसं पार करायचं आहे? तिकडे बीच आहे, तिकडे तिकडे ते दिसतो ना. मी महामानवमध्ये वाटत असेल तुम्हाला. कुठे आहे? इथून पण नाही दिसत त्या. तो बघा तिकडे बीच आहे बघा. आयलंड आहे तिकडे जायचं आपल्याला. हा. ते लोकेशन आहे आणि हे तलाव पार करायचं आहे. आता काय करायचं? आता बेअर ग्रिल्स मोड मध्ये यावं लागेल आपल्याला. फक्त मुलं दिसत आहेत दारू पिताना. हागायला पण बसलाय, दिसतंय का? कुठे गेला? झूम नाही होत का? थोडंसंच झालं. दोघे जण, दुसरा पण आला. अरे काहीतरी दुसरं करतात वाटतं. अशोक चक्र. ते काय त्याला इल्युमिनाटी. जगाचे चक्र काय होतात त्याला? पॅन्डेमिक नाही. साप कुत्र्याला खातो, सापाला वाघ खातो, वाघाला खातो. ये वाघाला कुठचा माणूस खातो? वाघाला वाघ बकरीचा. अच्छा तो अच्छा वाघ बकरीचा म्हणजे वाघाला मारून जी चहा बनवल्या, तो वाघ आणि बकरीला मारून जी चहा केली त्याला वाघ बकरीचा म्हणतात. आईच्या गावात हा वाघ बकरीला खातो, त्यानंतर आपण त्या वाघाला खातो. नाही सॉरी, त्या वाघाची पावडर चहा पावडर बनवली जाते. बाबर नावाचा वाघ होता इकडे. पंडे जातो. म्हणून आता कळालं लोक चहासाठी एवढी वेडी का असतात. आम्ही त्या लोकेशन आम्ही करायला, कारण का आम्ही एका रील मध्ये बघितलेलं की हे असं काहीतरी होतं, म्हणजे ओव्हरऑल असतं असं सगळीकडे. बट मला माहित नाही पावसामुळे की कशामुळे नाहीये. ते खूप रेअर लोकेशन वरती हे आहे. म्हणजे आम्ही बघून आलो की इकडे काय आहे आणि काय नाहीये. इकडे काहीच नव्हतं. एक नवीन जागा, नवीन बीच कळायला. हा, नवीन जागा, नवीन बीच कळायला. कधी आलो नव्हतो आम्ही पण इकडे. सो होप सो ज्याच्यासाठी आलेल ते आम्हाला पुढे मिळेल. इन फ्यू मंथ्स आम्हाला बघायला भेटेल. हो कदाचित. तेव्हा परत येऊ, परत व्हिडिओ बनवू. तेव्हा हा चिक्कल नसेल, हा स्ट्रगल नसेल. त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त मोठी नसणार. सो आम्ही गाडी इथे लावलेली आणि इथून बऱ्यापैकी आतमध्ये चालत गेलेलो. खूप आतमध्ये येते, खूप लांब होतं. अराउंड 1 किलोमीटर असते. हा, पण माझ्यासाठी खूप लांब होतं. सो एक सजेशन आहे, नका येऊ पावसाळ्यात तर बिलकुल नका येऊ. चल निघा.